वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला महात्मा फुलेंचं चरित्र लिहायचं होतं, परंतु ते चरित्र लिहायचं राहून गेलं. आणि तो प्रज्ञा अत्रेंनी दाखवलेला चित्रपट आणि हा काल परवा आलेला फुले चित्रपट पहिलंच विधान आहे सावित्रीबाई फुलेंच्या दोन महात्मा सेठजी म्हणतात त्यांना. आमच्या सेठजींना देवाचं वावरण होतं, ते देव मांडणारे होते. पहिलंच वाक्य टाकून दिलं त्यांनी आपल्याकडून. या कथा बदलवणं सुरू आहे. आज येणारे जे चित्रपट आहेत ते कथा बदलवणं सुरू आहे. या महामानवांचा इतिहास बदलवणं सुरू आहे. गत काळामध्ये इतिहास लिहिणारे तेच होते, विचार मांडणारे तेच होते. तोडका मोडका आणि विकृत केलेला इतिहास आहे हा तुमच्या आमच्या समोर आणला गेलेला आहे. मग आपण तो इतिहास कुठेतरी आजच्या थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या बहुजन समाजातले अनेक विचारवंत, अनेक अभ्यासक, अनेक संशोधन करायला लागले होते. इतिहासातले दाखले पुरावे तपासत होते, नवा इतिहास मांडू पाहत होते, प्रति इतिहास लिहू पाहत होते. आणि पुन्हा नव्यानं ही जी पिढी आहे ही पिढी कोणती आहे तर दृश्यश्राव्य माध्यमाची. ती वाचणारी पिढी नाहीये, विचार ऐकणारी पिढी नाहीये. ही दृश्यश्राव्य माध्यम बघणारी जी पिढी आहे या पिढीला तुमच्या 30 सेकंदाच्या रील मध्ये जे बिंबवल्या जाईल, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्रामच्या युनिव्हर्सिटी मधून जे ज्ञान त्यांच्यापर्यंत पाहेल, महात्मा फुले त्यांना कसे कळाले ते इंस्टाग्राम मधून कळतील, त्या युट्यूब चॅनल वरून कळतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते तर त्यांना तिथून कळतील. पण मूळ विचार त्यांचा कुठून कळणार आहे? ही जी ग्रंथ आहे, ती पुस्तकं आहे, ती त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार आहे? त्यांना वाचायला वेळ नाहीये. तुम्ही आम्ही त्यांना स्पर्धेच्या घोड्यासारखे उभं केलेलं आहे. जसे स्पर्धेत घोडे पळतायत त्या पद्धतीने झापडं लावून दिलेलं आहे. नीट डॉक्टर, नीट चालायचं डॉक्टर व्हायचं, जे करायचं इंजिनियर व्हायचं. वर्तमान अवस्थेमध्ये तुमच्या आमच्या संवेदनेचं, मानवतेचं किंवा भावभावनांचं काय करणार?